नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एडुगान ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण जाणून घेऊया एअरपोर्ट्स अथॉरिटीच्या नवीन आलेल्या नुकतेच आलेल्या ऍड बद्दल. ऍड बद्दल म्हणजे अशी माहिती भेटलेली आहे की एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाची नॉन एक्झिक्युटिव्हची जागा ही जी आहे ही लवकरात लवकर येणार आहे. म्हणजे हे डिसेंबरच्या एंड पर्यंत ह्या जवळपास 200 ते 250 जागा एअरपोर्ट्स अथॉरिटीच्या नॉन एक्झिक्युटिव्हच्या येणार आहे आणि मुख्य तर ह्या जागा राहणार आहे फायर डिसिप्लिनच्या ह्या जागा राहणार आहे आणि म्हणजे 101% ह्या जागा फायरच्या राहणार आहे. सोबत काही ऑफिस असिस्टंट किंवा इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट मध्ये सुद्धा काही जागा अशा येण्याचे चान्सेस आहे. तर आपण जाणून घेऊया की ह्या जागा ज्या येणार आहे पुढच्या काही आगामी पुढच्या महिन्यामध्ये समजा ह्या जागा ज्या येणार आहे त्याचा सिलेबस काय राहील, त्याचं डिकोडिंग कसं करायचं, क्वेश्चन पेपर कसा राहू शकतो, एक्झाम प्रोसेस कशी राहील, जेणेकरून आपण आजपासूनच म्हणजे आजच्या तारखेपासूनच त्याची आपण तयारी करू. कारण जागा आल्या आणि तयारीला लागलो तर रिझल्ट येणं थोडंसं अवघड होऊन जातं. तर आपण लवकरात लवकर जागा येणार आहे हे जर कळालं आपल्याला तर आपण त्या हिशोबानं त्या तयारीला त्या मार्गाला आपण लागू शकतो. तर हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा. खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ राहणार आहे. ज्यांना ज्यांना एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये करिअर करायचं आहे व ज्यांना सोप्या पद्धतीत एकदम सोप्या पद्धतीत एअरपोर्ट अथॉरिटी सरकारी नोकरी लागायची आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. त्यानंतर तुम्हाला खूप खूप फायदा होणार आहे. चला चालू करूया. ह्या व्हिडिओत आपण जवळपास जेवढं जास्त माहिती कव्हर करता येईल आपण जसं की पेमेंट्स कसं राहील, पे स्केल काय राहील, सिलेबस, एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे वगैरे जितके मला माहिती भेटली त्या हिशोबाने आपण हा व्हिडिओ कव्हर करू आणि जे काही गोष्ट राहिल्या तुम्हाला त्याची माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट्सद्वारे मला बिलकुल विचारू शकता. चला सुरू करूया. तर नेम ऑफ द पोस्ट काय असू शकतं, ही मी लास्ट इयरची ऍड घेतलेली आहे. लास्ट इयरची ऍड आपण पुरी डिकोड करणार आहे. आता पुरं डिराईव्ह करून आपण लास्ट इयरची ऍड कम्प्लीट करू. लास्ट इयरची सदर्न रिजनची ही ऍड आली होती. सदर्न रिजनची ऍड आली होती, साऊथ रिजनची. तर त्या ऍड मध्ये 73 जागा होत्या फायर डिसिप्लिनसाठी, ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिसेससाठी मागच्या वेळेस 73 जागा होत्या. तर ह्यावेळेस काय 250 प्लस म्हणजे अंदाज असा आहे की 250च्या जवळपास 200 प्लस जागा येणार आहे असा सूत्रांकडून कळालंय. असं जे आमचे लोकमित्र वगैरे जे आहे एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये लागलेले ते म्हटले 200 ते 250 जागा तर या वर्षी येणार आहे. तर इतकी चांगली सुवर्ण संधी पुन्हा येईल ह्याची वाट पाहायला गरज नको आपल्याला की ह्या वेळेसच ह्या 200 ते 250 जागांमध्ये आपल्याला एक जागा आपली या ठिकाणी फिक्स करायची आहे. तर या ठिकाणी ती आपल्याला जागा फिक्स करायची म्हणून आजपासून आपण हा व्हिडिओ जसा संपला तेव्हापासून आपण तयारीला लागू आणि कशी प्रकारे तयारी करायची आपण हळूहळू या युट्यूब चॅनल माध्यमातून आपण कम्प्लीट शिकून घेऊ. ठीक आहे. तर नेम ऑफ द पोस्ट काय राहील, तर हे ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिसेस. तर बेसिक काय राहील त्याचा 31,000 बेसिक त्याचा दरवर्षी म्हणजे ते 31,000 बेसिक वर तुमचं सगळं कॅल्क्युलेशन चालू होईल. त्यावर डीए चालू होईल, त्याच्यावरच तुमचं एचआरए, त्याच्यावरच तुमचे पर्क्स, इल्युमिनेशन काय काय राहील. म्हणजे पहिला पगार त्याच्यावरून काय करायला बेसिक 31,000 आहे म्हणजे 31,000 प्लसच तुमचा पगार पुढे जाणार आहे. दरवर्षी 3% इन्क्रीमेंट. तर ज्युनियर असिस्टंट जे की 2 वर्षानं आज तुम्ही ज्युनियर असिस्टंटच्या पोस्टवर लागला, 2 वर्षानं ऑटोमॅटिक तुम्ही असिस्टंट होणार. 2 वर्षानं ऑटोमॅटिक तुम्ही असिस्टंट होणार. तर ज्युनियर असिस्टंटचा पगार 31 चालू पासून 3% दरवर्षी तो 92,000 पर्यंत फक्त बेसिक जाईल. जर तुम्ही असिस्टंटच राहिला, कधी प्रमोशन घेतलंच नाही किंवा काही नाही करून जसं काही होत नाही कधीच, तुम्ही असिस्टंट राहिला तर 92 पर्यंत त्याचा तुमचा रेंज आहे. 31,000 ते 92,000 त्याचं हे. लास्ट इयरचे हे आकडे आपल्याला सोडून टाकायचे, या वर्षी नवीन आकडे येईल. ठीक आहे. तर डेट्स अँड शेड्यूल काय राहतो, साधारणतः ऍप्लिकेशन डेट म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट आल्यापासून 1 महिन्यापर्यंत बघा 27/12 ते 26/1 महिन्यापर्यंत त्याचे फॉर्म भरणं चालू असतं. प्रत्येक वर्षी असंच असतं. 27 ते 26 या ठिकाणी दाखवलंय. 27 ते 26 तर 1 महिना, 1 मंथ, टोटल 30 दिवस तुम्हाला फॉर्म भरायची मुदत असते. तर ह्या वर्षीही तसंच होईल. जर 12 डिसेंबरला ऍड आली तर मागच्या वर्षी पण बघा डिसेंबरलाच ऍड आलेली, ह्या वर्षी पण चान्सेस असे आहे की डिसेंबरला ऍड यायचे भरपूर चान्सेस आहे. नक्की नाही सांगता येत पण डिसेंबरच्या शेवटपर्यंत ही ऍड येईल असं सूत्रांकडून कळालेलं आहे. तर 27 डिसेंबरला मागच्या वेळेस आलेली ऍड 1 तारखेपर्यंत 26 जानेवारीपर्यंत ती ऍड चाललेली. ह्या वर्षी पण तसंच होईल. त्या ऍड मध्ये काय राहील, एम्युलमेंट काय काय राहतं बघा. बेसिक पे राहील जे तुम्हाला सांगितलं, डिअरनेस अलाउन्स, डीए, पर्स, एचआरए, बेनिफिट, सीपीएफ, ग्रॅज्युटी वगैरे वगैरे जे काय बेनिफिट्स आहे ते सगळे तुम्हाला त्याच्यात मोजले जाईल. आता राहिला कोण कोण फॉर्म भरू शकतं. तर कोण कोण फॉर्म भरू शकतं, एज क्रायटेरिया काय आहे त्याचा, 18 ते 30 वर्षापर्यंत त्याचं एज पाहिजे.
आता 20/12/2023च्या आधी त्यांचं त्या तारखेपर्यंत ते मोजले जाईल. तर ह्या वर्षी जे ऍड येईल त्याच्या मागच्या पुढची एखादी मागची डेट राहील, त्या डेट पर्यंत तुमचं जे आहे ते 30 वर्षापर्यंत तुमचं वय झालं नाही पाहिजे. जो नॉन नॉन क्रिमी लेअर, ओबीसी नॉन क्रिमी लेअर आहे, त्याला जे आहे 3 वर्षाचं रिलॅक्सेशन राहील. ओके, 3 वर्षाचं रिलॅक्सेशन राहील. वापस सेम डेट, वापस 20/12/2024-23 जो काही डेट येईल त्याच्यापासून. आणि एससी एसटी साठी काय राहील, कॅटेगरी वाल्यांसाठी काय राहील, तर 5 वर्षाचं रिलॅक्सेशन राहील. इथपर्यंत सगळं कळालं, काय प्रॉब्लेम नाही. इथपर्यंत हे बेसिक नॉलेज सगळीकडे असतं, हे सेम सगळीकडे असतं. 3 वर्ष ओबीसी साठी, एससी एसटी साठी 5 वर्ष. आता क्वालिफिकेशन काय काय, कसे कसे पोस्टला काय राहील ते त्या त्या ऍड मध्ये तसं ते क्लिअर करण्यात येईल. एज क्रायटेरिया तर कळाला, 18 ते 30 वया गटापर्यंत. आता हे स्पेशल फायर सर्व्हिसेस साठी, कारण माहिती मिळालेली की फायर सर्व्हिसेसची जास्तीत जास्त जागा राहणार आहे, 200+ जागा फायर सर्व्हिसेसच्याच राहणार आहे. तर एक लक्षात ठेवा, ह्या ठिकाणी एक स्पेशल नोट होती मागच्या वेळेस की 10वीच्या 10th मार्कशीटवर किंवा 12वीच्या मार्कशीटवर जी सनद असते आपली त्याच्यावर डेट ऑफ बर्थ असतं. 10वी किंवा 12वी वरच जे डेट ऑफ बर्थ राहील तुमचं तेच गृहीत धरले जाईल, 10वी किंवा 12वी. भरपूर वेळा असं होतं, लोक बोनोफाईड घेऊन येतात, काय घेऊन येतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी की माझं वय त्या ठिकाणी चुकीचं होतं, या ठिकाणी हे ते तुम्हाला तसं तिथं खपवून घेता येणार नाही, ते तुम्हाला तिथं गृहीत धरलं जाणार नाही. 10th किंवा 12th वर जे मार्कशीट वर तुमचं डेट ऑफ बर्थ असेल तीच एंटरटेन करण्यात येईल. नो आधार कार्ड, नो नथिंग. 10वी किंवा 12वी वर त्या ठिकाणी तुमचं जे डेट ऑफ बर्थ राहील तेच तुमचं धरलं जाईल. त्याच हिशोबाने तुम्हाला तुमचे एज कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे, पुढं काय लिहिलेलं आहे बघा ऍड मध्ये अजून. क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स. क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स काय काय पाहिजे. एज्युकेशन क्वालिफिकेशन 10 पास, 10वी पास आणि 3 वर्षाचा रेग्युलर डिप्लोमा, हे आहे फायर सर्व्हिसेस साठी बरं का. 10वी पास किंवा आणि त्याच्यासोबत काय पाहिजे, डिप्लोमा मेकॅनिकल, ऑटोमोबाईल और फायर मध्ये. डिप्लोमा कशा कशात चालतो, डिप्लोमा इलेक्ट्रिकल राहिला तर चालन का, नाही चालणार. डिप्लोमा दुसरा ENTC राहिला तर चालणार का, नाही चालणार. डिप्लोमा कॉम्प्युटर चालणार का, नाही चालणार. तेव्हा कोणता कोणता डिप्लोमा पाहिजे त्यात, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल किंवा फायर. किंवा किंवा अजून काय दिलेलं आहे, 12वी पास रेग्युलर स्टडी. मग याच्यात कोणताही 12वी पास असू द्या, 12वी जर झालेली असेल तरीही चालतं. सगळ्यात सोपं, 10वी नसन 12वी झालेलं आहे, 10वी मध्ये डिप्लोमा नसन 12वी झालेलं आहे, तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होणार. अजून काय 8 काय त्यात, हेवी ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे. ही सगळ्यात मोठी अट आहे, हेवी ड्रायव्हिंग लायसन्स. हेवी म्हणजे काय, ट्रकचं ट्रान्सपोर्टचं जर ड्रायव्हिंग लायसन्स असेल ते गरजेचं आहे, ते आवश्यक आहे. नसलं चला ठीक आहे, नाहीये तर काय, आमच्याकडे तर 4 व्हीलरचं आहे, 4 व्हीलरचं लायसन्स आहे. तर 4 व्हीलर लायसन्स केव्हा पाहिजे, जी तारीखला ऍड पडली त्या तारखेपासून 1 वर्ष जुनं. आलं लक्षात. मीडियम व्हेकलचं, सॉरी ट्रकचं नाही, हे आपलं मीडियम व्हेकल जे मल्टी MVV मीडियम व्हेकलचं असेल तर 1 वर्ष जुनं चालेल. मीडियम व्हेकलचं लायसन्स असेल, मीडियम 407 वगैरेचं, तर ते 1 वर्ष जुनं. आणि भरपूरशा लोकांकडे 4 व्हीलरचं लायसन्स असतं, नॉर्मल आपली जी कार आहे, आपण जे स्विफ्ट वगैरे जी गाडी चालवतो त्याचं जर लायसन्स असेल LMVचं, लाईट मोटर व्हेकलचं, तर ते 2 वर्ष जुनं पाहिजे तारीखच्या ऍड आल्यापासून. ठीक आहे, लाईट मोटर व्हेकल लायसन्स शुड बी ऍटलीस्ट 2 इयर्स फ्रॉम द डेट ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट. ऍटलीस्ट कमीत कमी 2 वर्ष तर पाहिजेच पाहिजे. ओके, 3 वर्ष असं चालतं, काय हरकत नाही. ते आता हे सोपं कळालं तुम्हाला की लायसन्स जे आहे हे सगळ्यात मोठी अट आहे. ह्या ठिकाणी भरपूरसे एलिजिबल कॅन्डिडेट्स या ठिकाणी बाहेर पडतात. जर तुमच्याकडे ऍडच्या आधीचं लायसन्स नसेल तर अजिबात फॉर्म भरू नका, कारण ते तुम्हाला एंटरटेन करणार नाही. तुम्ही म्हणसाल ऍड पडली आता लायसन्स काढतो, हो परत 2 वर्ष होऊन जाईल, असं होईल तसं होईल, त्या ठिकाणी ते ऍड बिलकुल एंटरटेन करण्यात येणार नाही. ठीक आहे, इथपर्यंत सगळं कळालं. आता नेक्स्ट पॉईंट काय, इन केस ऑफ A and B the incumbents will be acquired heavy driving license within 1 year of appointment before completion of their probation period. ही गोष्ट जी आहे ही काही शिल्लक गोष्ट आहे. हे तुमच्यासाठी म्हणजे आपल्या ह्या ठिकाणी हे काही एवढं विशेष आपलं, कारण ह्याचं काय म्हणणं आहे की जॉईन झाल्यापासून 1 वर्षाच्या आत किंवा 2 वर्षाच्या आत, भरपूरशे जास्त झालेले केसेस की 2-2 वर्षात त्यांनी दिलेले, पण दिलेलं असं 1 वर्षाच्या आत तुम्हाला हेवीचं लायसन्स काढायचंय. अरे बाबा नोकरी लागली तर आपण ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या पुढे करणारच. हेवीचं लायसन्स काय आहे काय नाही आपण काढून घेऊ, ते सोडून द्या, ते काही विशेष नाही. महत्वाचं हे की तुमच्याकडे 4 व्हीलरचं 2 वर्ष जुनं
लाईट मीडियम व्हेकलचं तुम्हाला 1 वर्ष जुनं किंवा हेवीचं लायसन्स या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचंय हे फॉर्म भरण्यासाठी. आणि हे डॉक्युमेंट्स केव्हा लागतं तुम्हाला, जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जाल तेव्हा लागतं. सोबत अजून काय लागणार आहे, सोबत काय लागतं बघा. आता फिजिकल फिटनेस पण या ठिकाणी फायर सर्व्हिसेस मध्ये तुम्ही लागताय, फिजिकल फिटनेस पण तुम्हाला या ठिकाणी गरजेचं आहे. तर आय साईट बोथ वुमन अँड मेन साठी आय साईट काय आहे, 6x6 इच साईड विच आय विदाउट ग्लासेस. 6x6 तुमचं विजन पाहिजे. N5 तुम्हाला विजन पाहिजे त्याच्यामध्ये. कलर ब्लाइंड नको आहे, कलर ब्लाइंड नाही चालत. शुड बी नॉर्मल अँड डिटरमाइंड बाय इशेचेरियास चार्ट. कलर ब्लाइंडचा जे चार्ट असतो कलर विजनचा, त्याच्यावर आकडे वगैरे लिहिलेले राहतात, ते तुम्हाला चार्ट त्या ठिकाणी वाचायला देतात. सोपं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी चष्म्याचा कुठलाही आजार किंवा डोळ्याचा कुठलाही आजार त्या ठिकाणी नको आहे. ठीक आहे. फील्ड ऑफ विजन आय शुड बी अ फील्ड ऑफ विजन डिटरमाइंड बाय कन्फर्मेशन टेस्ट. छोटीशी टेस्ट असते, रिफ्रॅक्टिव्ह एरर वगैरे. या ठिकाणी चष्मा तुम्हाला नको आहे. जर तुम्हाला खूपच असं वाटतंय की चष्मा मला मोठा आहे किंवा लहानच दिसत नाही, खूप असं मोठा चष्मा आहे, तर तुम्ही हा फॉर्म भरू नका. मग सांगतो. आणि तुम्हाला वाटतंय की मला बिना चष्म्याचं मी मॅनेज करून घेईन, मला लांबचा चष्मा आहे किंवा जवळचा चष्मा आहे पण एवढा विशेष नाहीये, 0 मध्ये त्याचा नंबर आहे, तर तुम्ही हा फॉर्म भरा. मेडिकलच्या वेळेस त्यावेळेस त्या ठिकाणी काही गोष्टी मॅनेज होऊ शकतात किंवा झालेल्या पण आहे. मॅनेज म्हणजे त्यांना सांगायचं नाही की आम्हाला चष्मा आहे. चला ठीक आहे, पुढची गोष्ट. हिअरिंग नॉर्मल, स्पीच नॉर्मल. बोबडा वगैरे नकोय, बोलण्याचे त्याला चांगलं स्पष्ट पाहिजे आणि हिअरिंग त्याचं क्लिअर पाहिजे. ठीक आहे. हाईट जी आहे ते 167 सेंटीमीटर त्याची हाईट पाहिजे माणसांची, मेन्सची. आणि वुमेन्सची काय 167 आणि 157 सेंटीमीटर्स मध्ये ती हाईट पाहिजे. चेस्ट काय वुमेन्सला नॉट ऍप्लिकेबल आणि मेन्सला काय 81 सेंटीमीटर्स पाहिजे नॉर्मल मध्ये. 81 सेंटीमीटर चेस्ट पाहिजे आणि फुगवून म्हणजे छातीत हवा भरून ती 5 सेंटीमीटरची चेस्ट जी आहे ती वाढली पाहिजे. 5 सेंटीमीटर प्लस झाला पाहिजे. 5 सेंटीमीटरची 8 होऊ द्या, 10 होऊ द्या, 9 होऊ द्या, काही होऊ द्या, पण 5 सेंटीमीटर प्लस पाहिजे. आणि मिनिमम 81 नॉन एक्सपेन्शन, बिफोर एक्सपेन्शन 81 पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे चेस्ट एक्सपान्शन करताना 3 चान्स दिले जातील. काही लोकांना येत नाही तर 3 चान्सेस दिले जातील. हे चेस्ट एक्सपान्शन जे मोजमाप राहील तेव्हा 3 चान्सेस मध्ये ते मोजले जाईल. हे स्पष्ट ऍड मध्ये आधीच त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. अजून वेट किती पाहिजे, माणसांचं जे वेट आहे 55 kgच्या खाली नको. लक्षात होत्या, 55 kgच्या खाली माणसांचं वेट नको. आणि वुमेन्स साठी काय आहे 45 kgच्या खाली नको. ह्या साध्या सिंपल छोट्याशा काही गोष्टी होत्या. अजून काय, डिस्क्वालिफिकेशन कुठं कुठं होऊ शकतं. समजा आय साईट मध्ये झालं समजा डिस्क्वालिफिकेशन, अजून कुठं कुठं होऊ शकतं, नॉकनी, बोर्ड एक, स्क्विंट. समजा त्याला डोळ्याचा काही आजार आहे, वाकडा तिकडा दिसतोय, बांगा आहे, तर त्या ठिकाणी तो डिस्क्वालिफिकेशन होऊ शकतो. फ्लॅट फुटेड आहे, फिजिकल डिस्फॉर्मिटी आहे, क्रॉनिक काही आजार आहे, त्याला टीबी आहे, ॲस्थमा आहे वगैरे काही क्रॉनिक डिझीज आहे, शुगर्स आहे, काय असन, डायबिटीज असन, त्या ठिकाणी तो डिस्क्वालिफिकेशन व्हायचे चान्सेस असतात. डायबिटीज वगैरे हे ज्या गोष्टी हे आपल्याला नोकरी लागूपर्यंत लपवता येतात. ॲस्थमा वगैरे पण लपवता येतो. आता मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय. पण काही गोष्टी अशा आहेत जसे की ते डिफॉर्मेशन, नॉकनी, बोर्ड एल्बो वगैरे जे ते दिसून येतं, त्या ठिकाणी तुम्ही डिस्क्वालिफिकेशन होऊ शकतं तुमचं. आता सिलेक्शन प्रोसेस अँड सिलेबस. सिलेक्शन प्रोसेस अँड सिलेबस काय असू शकतो. ठीक आहे. अशा 2 स्टेज मध्ये सिलेक्शन प्रोसेस असते. ठीक आहे. सिलेक्शन प्रोसेस पहिलं काय राहतं, रिटन एक्झाम. रिटन एक्झाम सीबीटी जी राहते, कॉम्प्युटर बेस्ड रिटन एक्झाम, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. सीबीटी जी राहील ती 2 तासाची राहील. 2 तासाची सीबीटी राहील आणि त्याच्यात 50 मार्काची तुमचे मिनिमम, त्याच्यात तुम्हाला 50 मार्क पाडायचेच आहे. जे अगर ओपन वगैरे, ओपन ओबीसी ईडब्ल्यूएस साठी 50 मार्क ह्या ठिकाणी मिनिमम पाडायचे आहे. जर 100 पोरं कॅन्डिडेट असले आणि एकालाच 50 प्लस पडले तर तोच एकटा क्वालिफाय होईल. असं नाही की ते आपल्या एवढे वॅकन्सीज आहे आणि आपला नंबर येईल, काय तसं काही नाही. तुम्हाला 50 मार्क्सच्या वरच पाडायचे, तरच तुमचं त्या ठिकाणी पुढच्या स्टेजेससाठी तुमचं क्वालिफिकेशन होईल. ठीक आहे. 50 मार्क्सच्या वर जितके लोक पडले, समजा 200 पोरं, समजा मी अंदाजे सांगतो 200 पोरं आहे आणि 200 जागा आहे 100 आणि 150 लोकांना 50 प्लस मार्क पडले ना, 50 प्लस, तर 150 सेकंड एक्झाम साठी त्यांना बोलवलं जातं. फिजिकल टेस्ट साठी वगैरे 150 ते 150ला 51 बी मार्क पडला, 51 पण मार्क पडला, 50 प्लस आहे, तर त्याला सेकंड एक्झाम साठी तो क्वालिफाय होतो. असं नाही की सिलेक्शन प्रोसेस मुळे किंवा कट ऑफ लागला नाही, असं काय नाही. 50 प्लस मार्क ज्याला आहे
किंवा 50 मार्क आहे तर तो त्या ठिकाणी इलिजिबल आहे. आणि SC ST साठी काय आहे तर हे 40 मार्क्स आहे. SC ST जो आहे तो 40 मार्क्स साठी त्या ठिकाणी इलिजिबल आहे. सोपा क्वेश्चन आहे, सोपं आहे. सिलेबस पहिल्या पार्ट मध्ये काय राहील, 2 पार्ट मध्ये पेपर राहील. पहिल्या पार्ट मध्ये काय राहील, 50 क्वेश्चन सिलेबस जे राहील, बेसिक मॅथ्स, बेसिक सायन्स, एलिमेंटरी इंग्लिश, ग्रामर एक्सेट्रा त्यात राहील. आणि ते काय राहील 10वीच्या लेवल पर्यंत राहील. 10वी बेस्डचे क्वेश्चन राहील तिथपर्यंत ते राहील. आणि 50% क्वेश्चन्स कशावर पडतील तर ते जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स, जनरल ऍप्टिट्यूड अँड इंग्लिश एक्सेट्रा त्याच्यावर राहील. ते आहे 12वीच्या बेसवर. इथपर्यंत मला वाटत नाही कोणाला काही डाऊट असेल. ठीक आहे. आणि सेकंड स्टेज, आता हा झाला फर्स्ट स्टेज, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट मधला काय सिलेबस काय राहील. आता सेकंड स्टेज मध्ये काय राहील, जो कोणी व्यक्ती फर्स्ट स्टेज त्यांना क्लिअर केली, 51 मार्काचे प्लस मार्क पाडले, 51 प्लस मार्क्स पाडले, तो सेकंड स्टेज साठी त्याला शॉर्टलिस्ट करून त्याला कॉल येईल. त्यांना काय करायचं मग सेकंड स्टेज मध्ये काय करायला, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहील, सोबतच मेडिकल एक्झामिनेशन, फिजिकल टेस्ट वगैरे जे तुम्हाला सांगितले, आयसाईट वगैरे काय काय राहील, लायसन्स वगैरे चेक केलं जाईल, त्याचं सगळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आणि त्याच्यानंतर त्याचं राहील ड्रायव्हिंग टेस्ट राहील. हे ड्रायव्हिंग टेस्ट, ओनली 1 पासिंग ड्रायव्हिंग टेस्ट कॅन्डिडेट विल बी अलाउड टू फिजिकल एंड्युरन्स टेस्ट PET. आता ड्रायव्हिंग टेस्ट जे राहील, आता बघा, ओनली ऑन पासिंग ऑफ द ड्रायव्हिंग टेस्ट द कॅन्डिडेट्स विल बी अलाउड फॉर फिजिकल एंड्युरन्स टेस्ट PET. तो ट्रॅक दिला जातो, एक लाईट मोटर व्हेकल जी आहे, LMV तुमची 4 व्हीलर जी आहे, त्या ठिकाणी तुम्हाला दिली जाते आणि ती तुम्हाला ड्राईव्ह करून एक पर्टिक्युलर पाथ असतो. तुम्ही सांगसाल कमेंट मध्ये मला विचारा, किंवा सेकंड ड्रायव्हिंग पाथ वगैरे कसा राहील ह्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ पाहिजे असेल की कसा गाडी चालवायची, तो पाथ कसा डिझाईन केलेला राहतो, त्याचं काय नॉमेनक्लेचर आहे. कारण तो पाथ पण जो आहे, जो तुम्हाला दाखवायचा आहे, तो सरळ जाऊन गोल फिरून रिव्हर्स घेऊन अशी गाडी लावायची. तो पुरा एक पाथ, कुठं कुठं ऑब्स्टिकल्स राहील, काय राहील, त्याचं एक पुरी गाईडलाईन्स आहे. जर तुम्हाला ती गाईडलाईन्स पण हवी असेल, त्याचा PDF हवा असेल, त्याच्यावर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट मध्ये नक्कीच मला विचारा. जर चांगला रिस्पॉन्स आला तर आपण त्याच्यावर एक व्हिडिओ बनवू. तर हे झालं ड्रायव्हिंग टेस्ट. ठीक आहे. आता फिजिकल इंडोरन्स टेस्ट मध्ये कसं कसं राहणार, फिजिकल इंडोरन्स टेस्ट मध्ये काय काय राहील, 100 मीटर्स रनिंग राहील, रोप क्लाइम्बिंग राहील, पोल क्लाइम्बिंग राहील, 60 मीटर्स रनिंग विथ ह्युमन डमी आणि फुल लॅडर क्लाइम्बिंग. प्रत्येकाला 20-20 मार्क कॅरी असतं, 20-20 मार्क जे प्रत्येकाला असतं. आणि हे असं टोटल 100 मार्काचा हा पुरा टेस्ट असते, ही क्वालिफाईंग असते. हे सगळं त्याचा चार्ट आहे. मार्किंग कसे दिले जाईल ते तुम्ही बघू शकता, ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा काय असेल तुम्हाला कमेंट मध्ये विचारा. जे आता ह्याच्यात आधी काय चालायचं, आधी 100 मीटर्स जर 12 सेकंड्स मध्ये तुम्ही 100 मीटर्स कम्प्लीट करत नसाल, 15 सेकंड्स मध्ये, एक दोन वर्ष आधीची गोष्ट आहे, 15 सेकंड्स मध्ये जर तुम्ही 100 मीटर्स तुमचं कम्प्लीट करत नाही तर तुम्ही त्या ठिकाणी डिस्क्वालिफाय होत होता. पण आता तसं राहिलेलं नाही. आता डिस्क्वालिफिकेशन वगैरे काही नाही. आता तुम्हाला त्या ठिकाणी 15 सेकंड्स प्लस वेळ गेला, समजा 16-17 सेकंड्स आले तुमचं, तर त्या ठिकाणी तुम्हाला 0 मार्क्स दिले जातो. काय होतं 0 मार्क्स. पहिले काय होतं, डिस्क्वालिफाय घरी जायचं, पुढच्या वर्षी पुन्हा ट्राय करायचं. आता तसं नाही राहिलं. आता क्लिअर तुम्हाला जे ठिकाणी 0 मार्क्स दिले जाईल आणि तुम्ही पुढच्या टेस्ट साठी इलिजिबल व्हाल. तर आपण कुठं होतो, टेस्टवर. ठीक आहे. मार्क्स बघून घ्या. 100 मीटर्स जे 12 सेकंड मध्ये कम्प्लीट केलं तुम्ही तर 20 मार्क्स. रोप क्लाइम्बिंग जे ते 20 सेकंड, टोटल 20 सेकंड 8 मीटर फुल हाईट तुम्ही चढला तर त्याला 20 मार्क. फुल हाईट चढल्यावर टोटल त्याला टायमिंग आहे 20 सेकंड. तुम्ही रोपला धरून बसला आणि चढतच नाही वरती, हळूहळू कासवासारखा 20 सेकंड प्लस गेला तर त्या ठिकाणी तुम्ही जेवढी हाईट चढला तेवढा तुम्हाला त्या ठिकाणी 1/3, हाफ, 2/3 त्या ठिकाणी मार्क्स भेटतील. पोल क्लाइम्बिंग पण सेम, 30 सेकंड मध्ये तुम्ही कम्प्लीट केला पुरा, 30 सेकंड दिले जाईल तुम्हाला मोजून. 30 सेकंड तुमच्या टायमरला लागला, तुम्हाला 30 सेकंड मध्ये तुम्हाला जेवढा पोल फास्ट चढता येईल तेवढा फास्ट चढायचा. फुल हाईट चढला तर 20 मार्क्स. आणि ह्युमन डमी पण जे आहे त्याचे पण गाईडलाईन्स आहे वेगळे. तुम्हाला विचारा, डमी जो आहे खाली ठेवलेला राहतो, कसा उचलायचा काय, सेम तसं त्याचे बी 20, 30 आणि 40 सेकंड मध्ये तुम्हाला असे मार्क्स दिले जाईल. लायडर बी आहे, त्याचे मार्क्स दिले जाईल. ठीक आहे. नेक्स्ट, आता रनिंग वर काय झालंय, भरपूर लोकांचं त्या ठिकाणी ऑब्जेक्शन यायचं रनिंग वर, की असं झालं तसं झालं. तर त्याच्या अजून गाईडलाईन्स आलं नवीन ऍड्स मध्ये, की 100 meters running will be completed in 16 seconds, following which 0 marks will be awarded. 16 सेकंडच्या वर तुमचं जर गेलं तर ठिकाणी तुम्हाला 0 मार्क्स रनिंग मध्ये दिले जाईल. टोटल रोप
total height of rope and pole shall be adding after 2 meters. For example, for male 2 plus 6 is equals to 8 meters. खालचे 2 मीटर सोडून त्याला ते हाईट मोजले जाईल रोप आणि पोलची. लॅडर विल बी 6 मीटर फ्रॉम द ग्राउंड लेवल. ग्राउंड लेवल पासून 6 मीटर पर्यंत ती लॅडर जी समजा ग्राउंड लेवल आहे तुमची खाली, तर हे अशी लॅडर वरती 6 मीटर पर्यंत लावली जाईल. ती तुम्हाला पिच करायची, चालायची, चढायची वरती. आता खूपशा ठिकाणी ह्याच्यावर भरपूर डाऊट्स आले होते किंवा शंका आलत्या, भरपूर ठिकाणी ऑब्जेक्शनही आले की रोप क्लाइम्बिंग जे आहे विदाउट युझिंग लेग लॉक्स, विदाउट युझिंग लेग लॉक्स, क्रॉसफिट, फुट लॉक, जे पाय लावून रोप चढता, आपले एकावर एक पाय लावून दोघा पायामध्ये रोप फसवून जर तुम्ही रोप चढता, ती आता ह्या वर्षी मागच्या वर्षीपासून ती गृहीत धरले जाणार नाही. तुमच्या रोपला जे अजिबात पाय लागता कामा नाही. फक्त हाताच्या बळावर किंवा तुमच्या स्ट्रेंथवर, हाताच्या स्ट्रेंथवर तुम्हाला ही पूर्ण रोप जी चढायची आहे ते प्रयत्न करायचा आहे. त्याच्यावरच तुमचे फुल मार्क्स आहे. हात लावला तर तुम्हाला त्या ठिकाणी रोप, पाय लावले तर त्या ठिकाणी तुम्हाला रोपचे मार्क्स मिळणार नाही. तर अशा प्रकारे जे होतं तुमचं पुरं मॅक्झिमम जी गोष्ट आहे ती या ठिकाणी आपण कव्हर केली. तुमचं काय सिलेबस काय राहू शकतो काय नाही सगळं कव्हर केलं. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही कसं करा, हा व्हिडिओ तुम्ही क्लासेसला आमच्या युट्यूब चॅनलला बिलकुल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला एअरपोर्ट अथॉरिटी बद्दल जी काही माहिती येईल, ऍड बद्दल किंवा सिलेबस बद्दल किंवा कुठलीही गोष्ट असेल त्याच्याबद्दल तुम्हाला जी काही माहिती भेटेल ते आम्ही या युट्यूब चॅनलवर कंटिन्यू तुम्हाला अपडेटेड ठेवू. आणि प्रयत्न करू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असं करूया की कोणते कोणते क्वेश्चन्स लास्ट इयर मध्ये विचारले गेले होते किंवा कोणत्या सिलेबस 10th पर्यंत किंवा 12th पर्यंत जे विचारले गेलेले कोणत्या कोणत्या टॉपिक्स वर विचारणार, जसं की अरिथमेटिक प्रोग्रेशन असू द्या, जॉमेट्रीवर कोणते टॉपिक्स विचारले जातो किंवा करंट अफेअर्सवर काय मॅक्झिमम विचारल्या गोष्टी जातात, वरतून ट्रिग्नोमेट्रीवर कसले क्वेश्चन आलेले आहे, आता माग लास्ट इयरचे क्वेश्चन सेट जे आहेत ते आपण कव्हर करूया. पगार किती राहील, ड्रायव्हिंग टेस्ट कशी राहील, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, सायन्स आणि सायन्स मधले कसे क्वेश्चन्स विचारले जातात, फिजिक्स मधले कसे क्वेश्चन्स विचारले जातात, ते आपण हळूहळू या युट्यूब चॅनलच्या द्वारा पुरं आपण कम्प्लीट याच्यावर पुरं डिस्कशन करू. तुम्हाला काही पण अडचण आली काही असेल तर तुम्ही नक्कीच या चॅनलच्या कमेंट सेक्शन मध्ये विचारा, आपण त्या ठिकाणी त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवू. पगाराची गोष्ट झाली, भरपूर जण विचारता पगार किती राहील. बघा इथं भरपूर जण विचारता 31,000 इथं बेसिक लिहिलेलं आहे, म्हणजे 31,000 पगार राहील का, तर 31,000 पगार नाही, तर तुमचा पगार नाही म्हणता सगळं जर आपण पर्क्स वगैरे त्या ठिकाणचं त्यावर बघितलं, डीए वगैरे याच्यावर बघितलं, तुमचा 31,000चा जो बेसिक आहे तो जवळजवळ पगार तुमचा होईल. पहिला पगार म्हणतोय मी, फर्स्ट पेमेंट, फर्स्ट पे तुमचा किती राहील, हातात येणारा पगार तुमचा 65 प्लस पगार तुमचा हातात येईल. तर विचार करा की 65 प्लस एअरपोर्ट अथॉरिटीची नोकरी, 65 प्लस पगार, पहिला पगार, हा इतकी चांगली सुवर्ण संधी तुम्ही बिलकुल सोडू नका. आणि ह्या ऍडला पुरेपूर ताकदीने जेवढा होऊ शकेल, हा व्हिडिओ ऍड यायच्या आधी टाकायचा पर्पस म्हणजे हाच, उद्देश म्हणजे हाच की तुम्ही आत्तापासूनच तयारीला लागा. तुम्ही जर आत्तापासून तयारीला लागला तर तुमचं जे ह्या ठिकाणी शॉर्टलिस्टिंग व्हायचे चान्सेस मॅक्झिमम होतात. ऍड पडल्यावर तर भरमसाठ गर्दी, भरपूर लोक त्या ठिकाणी लागून जातात. तुम्हाला आताच अवेअर करतोय सगळ्यांना की ह्या ठिकाणी तुम्ही जर आतापासून जर चालू केला तर तुमचं नक्कीच सिलेक्शन पर्यंत तुमचं कम्प्लीट होऊन जाईल अभ्यास वगैरे, आणि जास्त काही विशेष अवघड पेपर राहणार नाही. तर थँक्यू. आणि काही असेल तर तुम्ही नक्कीच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आम्हाला विचारा. ठीक आहे, थँक्यू.